यस, इथून मात्र लेट्स प्ले ग्रीन सिग्नल आलाय. पहिलाच बॉल राहुल चिपाट, तर एका बाजूला विकास पाजलकर. पहिलाच बॉल सरफराटचा वापर इंटू द गॅप मध्ये एकदम मिळाली. मनीष त्या ठिकाणी पुढे आहे. इथून पैकी येईपर्यंत सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि या दुहेरी आकड्याने मात्र 2 धावा खातो पण झालाय ओमकार दगडधोंड संघाचा. चांगली सुरुवात म्हणता येईल. राहुल चिपाट आहे बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला फलंदाज आपण पाहिला विकास पाजलकर. नॉन स्ट्रायकरला मुनेश बरफ. यावेळेस मात्र चांगला शॉट सिलेक्शन इंटू द गॅप. एकदा परिपूर्ण फंबल झाले आणि त्याच कारणास्तव सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं गेलं. चांगले रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळत आहे. इथून चांगली सुरुवात म्हणता येईल. धावफलक आपण पाहिलं 4 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पहिलं षटक आहे प्रगतीपथावर. पॉवर प्लेच्या बंधनामधला पॉवरफुल गोलंदाज पाहिलं तर राहुल चिपाट, तर एका बाजूला 2 ट्रम्प कार्ड फलंदाज विकास पाजलकर. यावेळेस जबरदस्त इथून मात्र डीपी विकेटला क्षेत्ररक्षण आहे. मनीष फेकी झाले, पण इथून मात्र चांगलं या ठिकाणी रनिंग बिटवीन द विकेट. प्रत्येक चेंडूवरती 2 धावा खर्च करत असताना धावफलक 6 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 6 रन ऑन द बोर्ड, 6 धावा. काही जबरदस्त पहिला षटक आहे. बिग बॅटल, बिग मॅच. दोन्ही संघ मातंबर, तुल्यबल आणि लौकिक संघ आहेत. इथून मात्र चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बॉल. पुढील बॉल इथून मात्र क्रॉस द लाईन काढल्याचा परत लावड अपील होती पंचांकडे. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धाब्याने धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. लेगबाईच्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण केले गेले. इथून 4 चेंडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहिला. धावफलक 7 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. 7 रन ऑन द बोर्ड, 7 धावा धावफलकावरती. मुनेश बरफ आला स्ट्राईक एंडला. पुढील बॉल खराब चेंडू, बॅकवर्ड शॉट लेगला. चेंडू सरळ क्लिअर करेल आलाय मुनेश नावाचा ब्रँडेड षट. चौकार 4. धन्यवाद, थँक्यू. आणि या चौकाराने आपण पाहिलं तर धावफलक 11 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 11 रन ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. 11 रन ऑन द बोर्ड, 11 धावा धावफलकावरती. यावेळी सॉफ्ट हँड काढण्याचा प्रयत्न, सिंगल धाव त्या ठिकाणी परिपूर्ण केली जाईल लेगबाईच्या माध्यमातून. इथून एक धावेने धावफलक 12 या आकड्यावरती जाऊन पोहोचला. एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती 12 रन ऑन द बोर्ड. नवीन त्या ठिकाणी आपण पाहिलं गोलंदाजी मार्क वरती रोहित नाम आलाय. स्ट्राईक एंडला आपण पाहिला मुनेश बरफ आहे. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज रोहित नाम. पहिलाच बॉल असेल. धावफलक आपण पाहिला पहिल्या षटकाच्या समाप्ती करेस 12 रन. शॉर्ट अप लाईन चेंडू इंटू द गॅप मध्ये. चेंडू थर्डमॅन रिजनला कार्पेटला रोल करत आलाय त्या ठिकाणी. चांगला क्षेत्ररक्षण विशालच्या माध्यमातून, पण इथून मात्र सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केला गेला आणि 2 धावा परिपूर्ण केल्या गेल्या. आणि या 2 धावेने धावफलक 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 14 रन ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती. चांगली सुरुवात म्हणता येईल. आतापर्यंत विदाऊट लॉस ऑफ खेळी करत असताना 2 फलंदाज त्या ठिकाणी. एका बाजूला विकास पाचलकर तर एका बाजूला मुनेश बरफ.
हे दोन बॅटल पाहायला मिळतात. यावेळेस रिवर्सचा अटेम्प होता जरूर त्या ठिकाणी, पण इथून नक्कीच एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. प्रॉपर कनेक्टिव्हिटी नव्हती. लेग बायच्या माध्यमातून एक धाव आणि एक धावेने धाव फलक पाहिलं तर 15 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 15 रन ऑन दी बोर्ड, 15 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज रोहित नाम. पुढील बॉल. यावेळेस मात्र बॅकवर्ड शॉट लागला. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. ऋतिक पाहायला मिळालाय. एका धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. एकेरी धावेने धावफलक 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. दुसरं षटक आहे प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 16 रन ऑन दी बोर्ड, 16 धावा धाव फलकावरती. चांगली गोलंदाजी हाताळत असताना रोहित नाम बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतं. यावेळेस काय क्लास सूर्यकुमार यादव, पण तितकाच चांगला झेल त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना मुनेश बाबूराव परब बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद गॉड. धन्यवाद, थँक्यू. नवीन फलंदाज मयूर गोरे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. इथून 4 चेंडूंचा खेळ आपण पाहिला तर धावफलक 16 याकड्यावरती जाऊन पोहोचलाय. चांगला त्या ठिकाणी झेल परिपूर्ण केला गेला. क्षेत्ररक्षक आपण पाहिला. प्रदीप याच्या माध्यमातून चांगला झेल परिपूर्ण केला गेला. नवीन फलंदाज मयूर आलाय. गोलंदाज रोहित नाम. पुढील बॉल. रिवर्सचा अटेम्प होता. इथून असफल झालाय. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा. शेवटचा आणि अंतिम बॉल. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय जरूर. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. इथून 2 षटकाची झाली समाप्ती. 2 षटकाच्या समाप्तीखेरीज धावफलक आपण पाहिला तर 16 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून मयूर गोरेसाठी नक्कीच पुन्हा एकदा षटकारासाठी 500 रुपयाचे कॅश प्राइज आहे. जगदम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून सूरज भोईर आणि दीपक पडबले यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं प्रत्येक षटकारासाठी कॅश प्राइज आहे. चला जास्त टीम मिटिंग नको प्लीज. लगेच नवीन गोलंदाज तयार ठेवायचे आहे. गोलंदाज ऋतिक बॉलिंग ट्रॅक वरती, तर एका बाजूला विकास पाचलकर स्ट्राइक एंडला. पहिलाच बॉल तिसऱ्या षटकातील. यावेळी जबरदस्त चेंडू हाताला लागायल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी. इथून डॉट बॉल आलाय. पुन्हा एकदा पुढील बॉल. ऋतिक गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती उडवलाय. मिस टाइम स्ट्रोक जरूर झालाय. तितका चांगला क्षेत्ररक्षण डायरेक्ट हिट झाली असती तर फलंदाज बाद झाला होता. पण एक्स्ट्रा धाबा खर्च करत असताना याही वेळेस मात्र नक्कीच जीवनदान पाहायला मिळतंय. 2 धाबा परिपूर्ण केल्या गेल्या.
आणि या 2 धाब्याने धावफलक 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 18 रन. विकासला पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल आणि मयूरला देखील पूर्णपणे जबाबदारी घ्यावी लागेल. इथून मोठा स्कोर उभारावा लागेल. गोलंदाज पाहिला ऋतिक चांगली गोलंदाजी हाताळत असताना पुन्हा एकदा पुढील बॉल. यावेळेस काय जबरदस्त इंटू द गॅप मध्ये प्रदीप आहे त्या ठिकाणी. फंबल झाली, सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट झाला आणि इथून मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. इथून 2 धाबा परिपूर्ण महत्वाच्या धाबा असतील. धावफलक पाहिला तर 20 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. इथून अजूनही आपण पाहिला तर एकही गडी घरात झालाय. ओमकार दगडोन संघाचा अजूनही विकेट बाकी आहे. इथून चांगली फलंदाजी गेअर चेंज करावा लागेल विकास पाचलकर आणि मयूर गोरे या 2 फलंदाजांना. उडवलाय जरूर विकासच्या बॅट मधून. चेंडू बराच काढवेत. आसमानी डोला गगनाला भिडणारा आलाय सीमा रेखा पार. षटकार 6. हॅलो, इथून मात्र षटकार आला विकासच्या बॅट मधून. फुल टच बॉल, फुल टोल वसूल करेल. इथून मात्र सरळ आणखी एक बॅक टू बॅक आलाय विकासच्या बॅट मधून. सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद, थँक्यू. इथून धावफलक आपण पाहिलं तर 32 आकड्यावरती पाहायला मिळत आहे. गोलंदाजावरती प्रेशर प्रेशर आणि प्रेशर आहे, दबाव आहे. पुढील बॉल यावेळेस उडवलाय सरळ बॅटचा वापर. क्षेत्ररक्षण आहे त्या ठिकाणी. फलंदाज बाद होताना विकास पाजलकर. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद कॉन. धन्यवाद. नवीन फलंदाज परेश पाचलकर मैदानाच्या मध्ये दाखल झालाय. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहिलं अनिकेत जयवंत रावते हा शेवटचा आणि अंतिम षटक हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅक वरती आलाय. धावफलक 32 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 32 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. जयवंत या ठिकाणी आपण पाहिलं अनिकेत जयवंत रावते. पहिलाच बॉल मयूर गोरे. पहिलाच बॉल उडवलाय आसमानी टोला. इथून आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. 500 रुपयाचं कॅश प्राइज आलाय जगदम टूर्स अँड ट्रॅव्हल्सच्या माध्यमातून. दीपक पडवले आणि सूरज भोईर यांच्या माध्यमातून. आणि या षटकाराने धावफलक 38 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 38 रन ऑन दी बोर्ड. 38 धावा धावफलकावरती. मयूर गोरे फलंदाज. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्ग वरती अनिकेत रावते. यावेळेस हेलिकॉप्टर लँड केलाय. एक धाव मिळाली. एका धाब्यावर सॅटिस्फाय. परेश दिनेश पाजलकर ला मात्र स्ट्राईक एंडला आणलं जात आहे. आणि इथून आपण पाहिलं तर 39 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटचा आणि अंतिम 4 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगली फलंदाजी करत असताना आतापर्यंत ओमकार दगडधोण संघ पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज अनिकेत तर एका बाजूला परेश. यावेळेस उडवलाय सरळ बॅटचा वापर. इनसाइड आउटचा फटका. क्षेत्ररक्षण मिस टाइम जरूर. क्षेत्ररक्षण पोहोचेपर्यंत फंबल झाले. तिसऱ्या धावीचा प्रयत्न.
इथून मात्र बघता बघता आपण पाहिला तर 3 धावा परिपूर्ण आणि धावफलक 42 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 42 रन ऑन दी बोर्ड. काय जबरदस्त आपल्या संघासाठी संघर्षाची पराकाष्ठा करत असताना 2 बॅटर पाहायला मिळत आहेत. एका बाजूला मयूर गोरे आहे तर एका बाजूला परेश पाजलकर. शेवटच्या आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा गोलंदाज पुढील बॉल एका बाजूला मयूर गोरे. यावेळेस मात्र डाऊन द लेगचा मारा वाईट बॉल आलाय. दबाव आहे प्रेशर आहे गोलंदाजावरती कारण की मयूर सारखा अजूनही फलंदाज मैदानामध्ये आहे कारण की तो कॅपेबल आहे. षटकार आणि चौकार त्याच्या बॅट मधून जरूर येऊ शकतात. इथून धावफलक पाहिलं तर 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. शेवटची आणि अंतिम 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गोलंदाज पुन्हा एकदा अनिकेत तर एका बाजूला मयूर. खराब चेंडू उडवलाय जरूर. चेंडूला लॉप केलंय आलाय वॅकंड एरियाला. सीमा रेखा बार षटकार 6. धन्यवाद थँक्यू. रिव्ह्यू आलाय नो बॉल साठी नक्कीच बेटर रिव्ह्यू आहे. यस या योगेश लढे सर आमच्या थर्ड अंपायर बेटर रिव्ह्यू घेतलाय जरूर. यस फेअर डिलिव्हरी आलाय. इथून रिव्ह्यू लॉस्ट होतोय जरूर ओमकार तगटोन संघाचा. इथून षटकार आलाय. इथून षटकाराने आपण पाहिला तर धावफलक जाऊन पोहोचलाय 49 या आकड्यावरती. शेवटच्या अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. धावफलक 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पुन्हा एकदा यावेळेस मात्र व्हाईट बॉल पाहायला मिळतोय. ट्राम लाईनच्या खूपच बाहेर 50 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय ओमकार दगडून संघ. 50 रन ऑन दी बोर्ड आणि मयूर गोरेला नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज आमच्यापर्यंत पोहोचलं गेलंय. या मॅच संपल्यानंतर नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राइज घेऊन जायचं आहे. यावेळेस चांगला बॉल जबरदस्त प्रहार केलाय. बॅकवर्ड शॉट लागला क्षेत्ररक्षण. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा बार चौकार 4. धन्यवाद. धावफलक आपण पाहिलं 54 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 54 रन ऑन दी बोर्ड. शेवटचा आणि अंतिम चेंडू असेल. अनिकेत जयवंत रावते गोलंदाज. पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर त्या ठिकाणी. यस फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. इथून प्रथम फलंदाजी करत असताना ओमकार दगडून संघाने 54 धावा जमवल्या गेल्या आणि 55 धावांचं लक्ष्य हे समोर ठेवलं गेलं. चला नेक्स्ट मॅच असेल दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल. युवा ग्रुप सांबरदाड संघ कॅप्टन आणि जागमाता देवीपाडा दोन्ही संघाचे कर्णधार या.
यस, 2 फलंदाज लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. विनंती असेल दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल युवा ग्रुप संभारदाट कॅप्टन आणि जागमाता देवीपाडा. यस, दोन्ही कर्णधार उपस्थित झालेत. मी विनंती करेन त्या ठिकाणी मुकेश गिराणी साहेबांच्या शुभ हस्ते मात्र हा नाणेफेकीचा कॉल केला जाईल. इथून नक्कीच 2 सलामीर बॅटल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. राहुल कडो तर एका बाजूला मनीष बात्रा. गोलंदाज आपण पाहिला मयूर गोरे. बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आपल्या संघासाठी संकट मोचन. यस, युवा ग्रुप सांबरदाट संघाने नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारला गेलाय आणि आमंत्रित केलाय त्या ठिकाणी जागमाता देवीपाडा संघाला फलंदाजी करण्याकरिता. गोलंदाज पाहिला मयूर गोरे आलाय. तर एका बाजूला पण पाहिला राहुल कडू स्ट्राईक एंडला. नॉन स्ट्राईक एंडला मनीष बात्रा. 55 धावांचं लक्ष हे समोर आहे. येणारी चेंडू आपण पाहिले 24. यस, लेट्स प्ले पाहायला मिळतोय. ग्रीन सिग्नल दिलाय. यस, पहिलाच बॉल. गोलंदाज मयूर गोरे तर एका बाजूला राहुल कडू. रनसिंग डाऊन द ट्रॅक. मुनेश आहे त्या ठिकाणी. इथून मात्र मिसफील्ड पाहायला मिळतंय. नो चान्स फॉर द फिल्डर. चेंडू सरळ येईल सीमा रेखा पार. चौकार 4. चौकाराने मात्र स्वागत केलंय गोलंदाज मयूर गोरेला. इथून चौकाराने खातो पण झालाय नवरंग गरुडापाडा संघाचा. राहुल कडू स्ट्राईक एंडला पण पाहायला मिळतोय. गोलंदाज पुन्हा एकदा. पुढील बॉल मयूर गोरे तर एका बाजूला राहुल कडू. पुढील बॉल. यावेळी बेस्ट टाइम स्ट्रोक झालाय. चेंडू बराच काढावेत. मयूर गोरे चुकी करणार नाही. बिग विकेट डाऊन. फलंदाज बाद. राहुल कडू बॅक टू द पवेलियन. गॉन. धन्यवाद. थँक्यू. रोशन आलाय. नो बॅटल मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज मयूर गोरे जिथे कुठे पहिल्या चेंडूवर चौकार जरूर आला होता. त्यानंतर चांगला पलटवार त्या ठिकाणी पाहायला मिळाला गोलंदाजीच्या माध्यमातून. 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. पहिलं षटक आहे पॉवर प्लेच्या बंधनामधलं. पुढील बॉल मयूर गोरे. यावेळेस मात्र काही जबरदस्त अप्रतिम असा झेल आणि फलंदाज रोशन ठरलाय फेल. गोल्डन टचचा शिकार. बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. गॉन. धन्यवाद. थँक्यू. थँक्यू. इथून तुषार भोईर आलाय. नवीन फलंदाज. 4थ्या क्रमांकाचा गोलंदाज आपण पाहिला मयूर गोरे. चांगली गोलंदाजी ऑन हॅट्रिक वरती आहे. पुढील बॉल तुषार भोईर. यावेळेस वळवलाय चेंडूला. डॉट बॉल. चांगली गोलंदाजी. इथून मात्र 4 चेंडूचा खेळ आपण पाहिला. धावफलक 4 या आकड्यावरती स्थिर आहे.
चांगली गोलंदाजी मयूर गोरे. तर इथून आपण फलंदाज पाहिला तुषार भोईर. कोणत्या अनुषंगाने मात्र फलंदाजी करेल हे देखील प्रश्नचिन्ह आहे. खोलवर टप्प्याची लेंथ लाईन सॉफ्ट हँडने खेळण्याचा प्रयत्न जरूर. एक धाव मिळाली. दुसरे धावीचा प्रयत्न दर्शवतील. एक धावेवर समाधान मानावं लागेल. बॅकअप चांगला आहे. इथून एक धावेने धावफलक पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. पंचावन्न धावांचं लक्ष आहे समोर असताना धावफलक पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. गोलंदाज पुन्हा एकदा मयूर गोरे. पुढील बॉल शेवटचा आणि अंतिम. यावेळेस वळवलाय. चेंडूला आडवा पट्टा खेळण्याचा प्रयत्न. इथून डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून एक षटकाची झाली समाप्ती. एक षटकाच्या समाप्ती करीस धावफलक पाहिला तर 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय नवरंग गरुडापाडा संघ. तत्पूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि देऊया आमच्या संगीत कक्षामधून DJ समीर वाईड आला. थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. मुनीश बरफ आलाय बॉलिंग ट्रॅक वरती. दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज मुनीश बापूराव बरफ. एक मोठा डाव टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये आणि तोच बॉलिंग ट्रॅक वरती पाहायला मिळतोय. आणि नक्कीच दगडोण गावचं मोठं नाव आज सातत्याने पाहिलं तर मुनीश बरफ याच्या नावावरती राहिला गेलाय. कारण की दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज पहिलाच बॉल असेल तुषार भोईर on a strike end. Yes, you missed definitely. फलंदाज बाद क्लीन बॉलच्या माध्यमातून इथून फलंदाज बाद झालाय तुषार भोईर. बॅक टू द पवेलियन. धन्यवाद. थँक्यू. इथून नवीन फलंदाज ऋतिक आलाय. मुनेश परबने मात्र पहिल्या चेंडूवरती क्लीन बॉलच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. कारण की मुनेश परबकडे ती ख्याती आहे. कारण की चांगला गोलंदाज आणि मला नक्कीच जिल्हा आदिवासी प्रीमियर लीग पाहिला तर स्वतःचा संघ आहे. यावेळेस मात्र वेगावरती स्वार ट्रमलाईनच्या खूपच बाहेर सर. यस, या ठिकाणी वाईट बॉल अतिरिक्त धाव त्या ठिकाणी स्कोर कार्डवरती ऍड होईल. 7 रन ऑन दी बोर्ड. 7 धावा धाव फलकावरती 6 धावा समस्व. यावेळी चेंडू सरळ जाऊन यशनाथ आलाय. आणखी एक दांडी दांडी गुल पाहायला मिळतोय. फलंदाज बाद. ऋतिक बॅक टू द पवेलियन. गॉड. धन्यवाद. इथून मात्र विकेटचं पतन पाहायला मिळालंय. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रदीप कोवरे त्या ठिकाणी दाखल झालाय. गोलंदाज पाहिला मुनेश बरफला चांगली गोलंदाजी हाताळत असताना. यास इथून सप्ताह केला. इथून फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता होती. नितीन बाबर त्या ठिकाणी थोडंसं फंबल झाला. इथून एक धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल. धावफलक जाऊन पोहोचलाय 7 या आकड्यावरती 4 गडाच्या मोबदल्यामध्ये. मनीष पात्र आला स्ट्राईक एंडला. यावेळेस मात्र नक्कीच आणि इथून मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. चांगली गोलंदाजी.
4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत आपण पाहिला. शेवटची आणि अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल. चांगली गोलंदाजी मुनेश बराम. पुढील बॉल यावेळी सोडवलाय जरूर. चेंडू सरळ लॉफ्ट केलाय मिड विकेटच्या डोक्यावरून. आलाय सीमा रेखा पार. षटकार. धन्यवाद. आणि हा षटकाराने धावफलक पाहिलं तर 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 13 रन. यावेळेस मात्र नक्कीच डॉट बॉल पाहायला मिळतोय. रिव्ह्यू घेतलाय. वाईट साठी रिव्ह्यू. यस फेअर डिलिव्हरी आहे. इथून डॉट बॉल पाहायला मिळेल. रिव्ह्यू लॉस झालाय बॅटिंग टीमचा. नवरंग गरुडपाडा विनंती असेल. इथून बॅट्समन सफल पाहायला मिळालाय आणि त्याच कारणास्तव यो फेअर डिलिव्हरी. नवीन गोलंदाज नितीन बाबर त्या ठिकाणी प्रमोट केला गेलाय. 3ऱ्या क्रमांकाचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती. धावफलक आपण पाहिलं 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय 2 षटकाच्या समाप्तीखेरीस. 55 धाबांचं लक्ष्य गाठायचं आहे. यावेळेस अप्रतिम असा चेंडू हाताळला गेलाय आणि इथून मात्र फलंदाजाला बाद व्हावं लागेल. प्रदीप कुवरे बॅक टू द पवेलियन. फलंदाज बाद. इथून 11 चेंडू आणि 42 धाबेची आवश्यकता आहे. नवीन फलंदाज अनिकेत रावते त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. कालच्या दिवसामध्ये आपण देखील पाहिलं होतं माडशेज संघाला आपण प्रथम फलंदाजी केली. तदनंतर क्षेत्ररक्षण करत असताना प्रतिस्पर्धी संघाला 1 चेंडू 4 ची गरज असताना इथे कुठेतरी मिस टाइम क्षेत्ररक्षण केलं होतं अनिकेत रावते याने आणि प्रतिस्पर्धा संघ विजयी संपादित केला होता. इथून फटका जरूर सक्सेसफुल आणि पॉवरफुल. चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. षटकार 6. धन्यवाद. इथून षटकार आलाय अनिकेतच्या बॅट मधून. मिस टाइम चौक झाला जरूर. चेंडू परास काढावेत. नो मॅन झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला. इथून 1 धाब्यावर सॅटिस्फाय व्हावं लागेल.
शेतकरी धावेने धावफलक जाऊन पोहोचलाय 20 सेकंदावरती. इथून 9 चेंडू आणि 35 धावेची आवश्यकता असेल. नऊ चेंडू आणि 35 ची गरज असेल. इथून मोठे 6 फटके मारावे लागतील नवरंग गरुडापाडा संघाला. गोलंदाज पाहिला नितीन बाबर बॉलिंग ट्रॅक वरती आणि सातत्याने पाहिलं जातं चेंडूला दोन्ही साईडना वळवण्याची क्षमता आहे. उडवलाय जरूर मिस टाइम स्ट्रोक. विशाल पुढे सरसावलाय. परेश आहे त्या ठिकाणी तैनात. इथून 2 धावा परिपूर्ण केल्या जातील. इथून येणारे चेंडू असतील 8 आणि 33 धाबीची गरज असेल. 8 चेंडू 33 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. आठ चेंडू आणि 33 धावा हे सामन्याचं समीकरण. गोलंदाज पुन्हा एकदा पुढील बॉल द लाईन खेळण्याचा प्रयत्न. बॅकवर्ड शॉट लेगला कार्पेटला रोल करत चेंडू आलाय सरळ सीमा रेखा पार. चौकार. धन्यवाद. थँक्यू. इथून आपण पाहिलं तर यावेळेस मात्र नक्कीच इथून नक्कीच एक धाव परिपूर्ण केली जाईल. यस 22च्या माध्यमातून एक धाव परिपूर्ण. इथून येणारी चेंडू आपण पाहिले तर 6 आणि 28 धावेची आवश्यकता असेल ती म्हणजे नवरंग गरुडापाडा संघाला. इथून 6 चेंडू आणि 28 ची गरज. विशालला मात्र आणलं जात आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस पहिलाच बॉल उडवलाय जरूर. इथून चेंडू सरळ जाईल सीमा रेखा पार. चौकार. इथून 5 चेंडू आणि 24 ची गरज असेल. 5 चेंडू 24 धावा 5 मोठे फटके. इथून मात्र विशाल. यस फिंगर इज गॉन. अंपायर नाव फलंदाज बाद मानिश बात्रा बॅक टू द पवेलियन. वन धन्यवाद. दीपक आलाय त्या ठिकाणी फलंदाजी मार्क वरती. गोलंदाज आपण पाहिलं तर विशाल. विशाल बोंबोम 4 चेंडू 24 धावा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक पाहायला मिळतोय. एक धाव परिपूर्ण. एकच धाबेवर सॅटिस्फाय व्हावं लागेल. इथून 3 चेंडू आणि 23 ची गरज असेल. 3 चेंडू आणि 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस मात्र सुकृत्या चेंडू हाताळला गेला योग्य पद्धतीने. डॉट बॉल पाहायला मिळतोय. इथून 2 चेंडू आणि 23 ची गरज असेल. 2 चेंडू 23 धावा हे सामन्याचं समीकरण आहे. यावेळेस चांगला शॉट सिलेक्शन जरूर आहे. विकास पुढे सरसावलाय. चांगला सॉफ्ट हँडने चेंडूला फील्ड केला गेला. तत्पूर्वी एकच धाब्यावर सॅटिस्फाय. जबरदस्त सामना आपण पाहिला तर ओंकार दगडून संघाकडे विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. यावेळेस मात्र नक्कीच अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. यस विकेटचं पतन पाहायला मिळेल. फलंदाज बाद. डॉट बॉल.
इथून मात्र यस कॉंग्रॅच्युलेशन. विजयाचा शिक्का मुहूर्त करत असताना ओमकार दगडून संघ अँड हळद टीम आपण पाहिलं नवरंग गरुडापाळा तुम्ही या स्पर्धेमध्ये आलात, सहभागी झालात, खूप चांगलं क्रिकेट खेळलात. तुमचं देखील या फ्रेंड चषकातर्फे खूप खूप आभार. इथून दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना असेल जिथे युवा ग्रुप सांबर दहाड संघ तर एका बाजूला जागमाता देवीपाडा, एक मोठी मॅच पाहायला मिळेल. चला ओमकार दगडोन संघाचा कर्णधार या आपण लॉट्स टाकतोय आता लगेच. आणि दोन्ही मॅच चालू असले दोन्ही संघाचे 12वा प्रतिनिधी आपण लॉट्स राखणार आहोत लगेच. आणि जशी सामन्याला सुरुवात होईल दुसऱ्या फेरीचा शेवटचा आणि अंतिम सामना या मायक्रोफोनवर